तर लाडक्या बहिणीची जो ई-के-वाय-सी आहे, ई-के-वाय-सी मध्ये शिफारसपत्र एक आहे बघा. तर ते शिफारसपत्र कोणाकोणाला नेमकं जमा करायचंय आणि त्यामध्ये कोणाला सूट आहे. तर ती अशा प्रकारे दिसते शिफारसपत्र. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, जो महाराष्ट्र शासनाचा जी-आर आला होता बघा, ई-के-वाय-सीच्या बाबतीत. तर तो जो जी-आर आहे, त्या जी-आरमध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ठीक आहे. त्यांनी मेन्शन केलेलं आहे, की या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाही किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-के-वाय-सी करावे व नंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31/12/2025 पर्यंत जमा करण्याच्या ज्या सूचना आहेत, त्या सूचना गव्हर्नमेंटनं स्पष्टपणे हा जो जी-आर काढला होता ई-के-वाय-सीचा, त्यावेळेस ह्या सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत. तर हे जर समजा अंगणवाडी सेविका जर घेत नसतील ना, तर त्यांना हा जी-आर दाखवायचा तुम्हाला, की गव्हर्नमेंटने हा जी-आर काढलेला आहे. ठीक आहे. हा महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे. तर ते शिफारसपत्र सगळ्या लाडक्या बहिणींना द्यायचं नाहीये. ठीक आहे. त्याच लाडक्या बहिणींना शिफारसपत्र द्यायचं आहे, ज्यांचे शिफारसपत्र आणि त्याच्यासोबत डॉक्युमेंट. त्याच लाडक्या बहिणींना द्यायचे, ज्यांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत, घटस्फोट झालेला आहे. ठीक आहे. तर ते जे डॉक्युमेंट जमा करतील, ते डॉक्युमेंट सोबत शिफारसपत्र जे आहे, ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जमा करायचं आहे. तर हे जे शिफारसपत्र आहे, शिफारसपत्र मध्ये फक्त तुम्ही काय करा, की अर्जदाराचं नाव टाका आणि आधार क्रमांक टाका. या 2च गोष्टी तुम्ही टाका आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या अंगणवाडी सेविकेकडून भरून घेतल्या तरी चालतील. कारण जर तुम्हाला जर माहिती नसेल तर.